पांडुरंगाच्या भेटीसाठी अनेक वारकरी विविध लहान मोठ्या दिंड्याच्या माध्यमातून पंढरीकडे मार्गक्रमण करतात। त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील एक दिंडी आहे संत सुरदास महाराजांची, ती देखील पंढरीकडे मार्गक्रमण करताना पाहायला मिळते। या दिंडीतील वैशिष्ट्य जर बघायला गेलं तर या दिंडीतील जे काही वारकरी आहेत ते डोळ्यांनी अंध आहेत। डोळ्यानं जरी त्यांना विठ्ठलाचं रूप पाहता येत नसलं तरी ते विठ्ठलाचा भाव जो आहे तो त्यांना कुठेतरी अनुभवता येतो आणि विठ्ठलाच्या भेटीची ओढ जी आहे ती कुठेतरी त्यांना लागून राहिलेली आहे। आणि याच अनुषंगानं पंढरीच्या दिशेनं हे जे संपूर्ण वारकरी आहेत ते मार्गक्रमण करताना पाहायला मिळतात। पंढरपूरला निघाला आहात, मुखी बघायला गेलं तर पांडुरंगाचं नाव आहे, काय भाव आहे, काय अनुभव येतो नेमका जाताना? दर्शनाला जाताना पांडुरंगाचा आनंद वाटतो आणि आम्ही जरी त्या पांडुरंगाला बघू शकत नसलो तरी ती विठू माऊली आमच्याकडे बघते याचाच आम्हाला खूप आनंद होतो आहे। आणि ती विठू माऊली आम्हाला कशाचेही संकट येऊ देत नाही, कारण सतत आमच्यासोबत असते। आणि विठू माऊलीच्या दर्शनाला जाताना अतिशय आनंद होतो आहे असं सांगतायत। पंढरीला जाताय तुम्ही, पाऊस सुरू आहे मोठ्या प्रमाणात, जर बघायला गेलं तर ऊन वारा पाऊस आहे, हे सगळं संकट झेलत तुम्ही जाताय, काय अडचणी येतात, नेमकं काय आनंद मिळतो यातून? पाऊस जरी असला तरी आम्ही रेनकोट वगैरे घालून जातो आणि आम्हाला म्हणजे असा आनंद मिळते। आनंद घेण्यासारखं म्हणजे कसं आहे की पाऊस वरून पाऊस चालू असतो आणि आमच्या मनामध्ये विठ्ठलाचं नाव चालू असतो, त्यामुळं आम्हाला पावसाचा काही एवढा काही विषय वाटत नाही। किती जरी पाऊस आला तरी आम्ही काय घाबरत नाही, पाऊस जरी आला तरी आम्ही चालतच राहतो आणि पंढरीला आम्ही जातच असतो। नक्कीच विठ्ठलाच्या भेटीची ओढ जी आहे ती कुठेतरी पाहायला मिळत आहे। मला सांगा, तुम्ही यांच्यासोबत आहात, कशा पद्धतीनं यांचं सगळं नियोजन करताय, किती सगळे वारकरी आहेत? आमचे 15 अंध वारकरी आहेत आणि 5 त्यांना सांभाळणारे असे 20 वारकरी घेऊन आम्ही वाशिम ते पंढरपूर आम्ही जात आहे। आमचा 40 दिवसाचा प्रवास आहे। 40 दिवसामध्ये आम्ही 10-12 किलोमीटरवर आमचा मुक्काम असते आणि प्रत्येक गावामध्ये मुक्कामाच्या ठिकाणी आम्ही विविध प्रबोधनाचे कार्यक्रम करतो, गाणे, समाज प्रबोधन कार्यक्रम, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, स्वच्छता अभियान, त्यानंतर हुंडाबळी, शेतकरी आत्महत्या, अशा अनेक विषयावर आमच्या मुलं गाणे गाऊन तसेच गवळणी अभंग घेऊन रोज संध्याकाळी गावागावामध्ये आम्ही प्रबोधनाचा कार्यक्रम करतो। ताई, आताच तुम्ही एक अत्यंत सुंदर असा अभंग जो आहे तो गायलेला आहे, त्याच्या 1-2 ओळी आमच्यासाठी प्रेक्षकांसाठी काय? भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे, त्याची वाट पाहे रघुनंदन, रघुनंदन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन। जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, परी हे दुर्लभ हरीचे नाम, परी हे दुर्लभ हरीचे नाम, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। भाग्यवंता घरी भजन पूजन, ही जी विठ्ठलाची ओढ आहे त्याच अनुषंगाने हे वारकरी जे आहे ते आता पंढरीकडे मार्गक्रमण करताना पाहायला मिळते। ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, कळंब, धाराशिव।